सकाळपासूनच ठाण्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आपण सध्या ठाण्यातील ठाणे नाशिक या महामार्गावरती आहोत आणि याच ठिकाणी गेल्या तासाभरापासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। 2 ते 3 किलोमीटर अशा वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी गेल्या तासाभरापासून वाहनधारक देखील हैराण परेशान झालेले आहेत। पावसामुळे आणि खड्ड्यांमुळे तसेच या ठिकाणी ज्या पद्धतीने या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे त्याचा देखील फटका या वाहनधारकांना बसलेला आहे। त्यामुळे गेल्या तासाभरापासून या ठिकाणी वाहनं अडकून पडलेली आहेत। पाहू शकतो हा मोठा हायवे आहे, ठाणे ते नाशिकला जाणारा, कल्याण असेल, भिवंडी असेल या ठिकाणी देखील जोडणारा हा हायवे आणि या ठिकाणी मोठे दळणवळण होत असते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे नक्कीच याचा वाहतूक कोंडी कधी दूर होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या जरी वाहतूक विभागाकडनं खारेगाव टोल नाका असेल या त्या पुढच्या भागात असेल त्या ठिकाणी खड्डे पडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तेच खड्डे कुठेतरी बुजवण्याचं काम देखील वाहतूक विभागाकडनं केलं जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असतील, पावसाचा फटका असेल, तर रस्त्याची कामं ही सुरू आहे। गेल्या काही वर्षापासून हा रस्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात चौपदरी बनवला जातो। मात्र या ठिकाणी याचा फटका दुसरीकडे या वाहनधारकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। पावसाचा जोर वाढत आहे, सकाळपासून ढगाळ वातावरण झालंय, पूर्णतः काळोख झालेला आहे। त्यामुळे संत धीम्या गतीने या मार्गावरती वाहनं देखील धावताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे रेल्वेवरती देखील 5 ते 10 मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहे, तर दुसरीकडे महामार्गावरती देखील मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नक्कीच आणखी खड्डे असतील या पडण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर पाणी साचण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा फटका ठाणे शहरात असेल या हायवे मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी कशा प्रकारे दूर होईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सध्या तरी 2 ते 3 किलोमीटर रांगा या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा राहटेसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।